मग भूमिका म्हणून प्रत्येक भूमिकेकडे पाहिलं की ह्याच्यातून नवीन काय करायला मिळेल. तर अशीच एक भूमिका चंद्रशेखर फणसळकरांच्या वा गुरु या नाटकातली. आणि खरं तर तो मरणोन्मुख असा प्राध्यापक जो पूर्ण वेळ स्टेजवरती व्हीलचेअरवरती असायचा आणि तशी ती भूमिका होती. तर ते आव्हान नेमकं काय होतं, जो त्याच्या विद्यार्थ्यांबरोबर जीवनाचा एक खरा अर्थ शोधण्यासाठीचा तो एक संवाद आहे. ते खूप चांगलं नाटक होतं. त्याचा पहिला प्रयोग आम्ही स्वित्झर्लंडमध्ये केला. तिथे युरोपमधल्या मराठी लोकांचं संमेलन होतं झुरिकला. तिकडे पहिला प्रयोग झाला त्याचा. त्याच्यामध्ये मी होतो, अतुल परसुरे होता, मी प्राध्यापक सप्रे आणि माझा अतुल परसुरे अत्यंत आवडता एकेकाळचा विद्यार्थी, त्याची प्रेयसी पौर्णिमा तळवलकर आणि माझी बायको गिरिजा काटकरी. 4च पात्र. वा गुरु असं नाटक होतं आणि ते लिहिलं होतं एका डॉक्टरनी, MD डॉक्टरनी. आणि ते मूळचे लेखक पण आहेत चंद्रशेखर फणसळकर. MD डॉक्टरने लिहिलं होतं आणि त्याचा पहिला प्रयोग तिकडे केला. या व्यक्तीला म्हणजे मला प्राध्यापकांना मोटर न्यूरॉन डिसीज झाला आहे त्यांचे. आणि त्यांना 1च वर्ष मुदत आहे जगायची. त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही मरणार म्हणून. तर हा जो अतुल परचुरे तो एका ॲड एजन्सीमध्ये, जाहिरात कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावर आहे. आणि टिपिकल आत्ताच्या एका रॅट रेसमध्ये राहील, जास्ती काम कमी व्हायला, हे पण कर, ते पण कर, ते पण कर. शरीर ती तो घुसलेला आहे आणि सक्सेसफुल आहे. तो एकाच वेळेला कॉफी पितो, एकाच वेळेला टीव्ही बघतो, एकाच वेळेला फोनवर बोलतो, असं सगळं चाललेलं आहे आणि सक्सेसफुल आहे. तर तो टीव्हीवर मुलाखत बघतो आणि तो आपल्या प्रेयसीला सांगतो, पुण्यात तळवलकरला, की अरे हे आमचे प्रोफेसर होते अनेक वर्षांपूर्वी, खूप पॉप्युलर प्रोफेसर होते, आमचे अत्यंत आवडते. तर मग काय झालं तर ते त्यांची मुलाखत चालली, माझी मुलाखत चालली. आणि मी आता वर्षभर मला राहिलेलं आहे आणि मी जगण्याविषयी बोलतोय. जगण्या किती आनंददायी, सकारात्मक बोलतोय मी, सगळं पॉझिटिव्ह बोलतोय, काही निगेटिव्ह बोलत नाही असं. तर ती मग त्याला झापते. ती म्हणते, अरे तुझा लाडकी प्रोफेसर जाऊन भेट नाही एकदा. नाही आता कुठे जातोय, नाही तिकडे कुठे राहतात, तिकडे फार लांब आहे, नाही जा. ती जायला लावते. आणि तो एकदा म्हणतो, नमस्कार चमत्कार करून येऊया, आपल्या माझे लाडके प्रोफेसर होते, मी त्यांचा लाडका विद्यार्थी होतो. तो जातो, तो गुरुवारी जातो. तर म्हणते वा गुरु आहे, गुरुवारी जातो आणि जात राहतो. म्हणजे ते एकदा तो जातो, त्याला बघतो आणि ते सांगतात त्याला, ते व्हीलचेअरवर असतात, पाय अजिबात काम करत नाही, पण त्याच्या कमरेच्या वरती शरीर काम करते. ते त्याला बसल्या जागी मिठी मारतात आपल्या मुलाला, विद्यार्थ्याला. आणि मग तो एक त्याला सांगत जातात. आणि मग प्रत्येक गुरुवारी तो जातो आणि ते त्याला महत्त्व सांगतात, स्पर्शाचं महत्त्व, जगण्याचं महत्त्व, भीतीचं महत्त्व, नात्याचं महत्त्व वगैरे वगैरे असे ते करत जातात. आणि ते मरणारे प्रोफेसर आपल्या ते मरतात आणि मरताना आपल्या विद्यार्थ्याला जगायचं कसं हा संदेश देऊन जावा, असं ते थोडक्यात आहे. ते ॲक्च्युली ती अमेरिकन कादंबरी आहे, ट्यूजडेज विथ मॉरी नावाची. त्याचं त्यांनी स्वयंरूपांतर केलं, वा गुरु. पण खूप छान होतं, चॅलेंजिंग होतं. नंतर दुसऱ्या अंकात मग तो आजार वर आलाय, फुफ्फुसापर्यंत गेलाय, फुफ्फुसापर्यंत. आणि मग त्याला ते हात पण हलवता येत नाही, फक्त मान हलवता येते. शेवटी मान पण हलत नाही, फक्त फुफ्फुस वरती येतात. आणि मग फक्त ते बोलण्यातच हे करू शकतात, कम्युनिकेट करू शकतात. आणि त्याला शेवटपर्यंत माझा विद्यार्थी मला भेटायला येतो आणि मग ते जातात. असं ते थोडक्यात हे आहे. पण ते खूप पॉवरफुल प्ले होतं. आणि त्याच्या त्या नाटकात मी माउथ ऑर्गन वाजवलं स्टेजवर. जेव्हा मला दिग्दर्शक विजय केंकरेने सांगितले की तुम्ही म्हटले वेडाच का, ते मोटर न्यूरॉन डिसीज झालेले प्रोफेसर माउथ ऑर्गन काय. तर नाही मला, तर त्यांनी त्याच्यात बरीच गाणी टाकली होती. हम दोनो सिनेमातली 2 गाणी होती. तो देवानंदचं ते फेमस गाणं आहे ना, ते काय मैं जिंदगी का साथ निभाना चला गया, ते इंटरव्ह्यूच्या वेळेला ते लागायचं. कुमार गंधर्वांचं गाणं होतं, किशोरी आमोणकरांचं होतं, त्यामुळे तुम्ही माउथवर वाजवा. तर मग तो आपल्या प्रेयसीला सांगतो, अतुल परचुरे, की आमचे खूप जॉली होते प्रोफेसर, खूप आम्ही प्रेम करायचो, खूप आम्हाला आमचे लाड करायचे, आम्हाला पिकनिकला घेऊन जायचे, आम्हाला माउथ ऑर्गन वाजवून दाखवायचे. आणि मग फ्लॅशबॅकमध्ये मी कॅप घालून वगैरे असा एका स्पॉट कट खाली यायचो आणि मी माउथ ऑर्गन वाजवायचो. पण त्यासाठी तुम्ही शिकलात का? मी माउथ ऑर्गन पूर्वीपासून वाजवत होतो, म्हणजे मला प्रॅक्टिस करायला लागली पण वाजवतो. मग मी काय केलं,
म्हटलं हा काहीतरी वेडेपणा करतोय, ते विविध गुणदर्शन नाहीये ना हे. ते तू डॉक्टर वाटले पाहिजे ते. मी का असं कसं आपले हे पेशंट वाटले, प्रोफेसर वाटले, पण पेशंट आहेत ते. तर मग मी फेमस म्युझिक डायरेक्टर अशोक पत्कीना गाठलं. तर तीच बॅकग्राऊंड म्युझिक त्यांनी दिलं. त्याने म्हटलं अहो हा विजय मला माउथ ऑर्गन वाजवायला सांगतो, तर मी किती वेळ माउथ ऑर्गन वाजवू म्हणजे तो आउट ऑफ प्लेस वाटणार नाही, विसंगत वाटणार नाही. हे काय सुरू झालं ऑर्केस्ट्रा की काय असं लोक म्हणणार नाही असं किती वेळ. मग तो ते म्हणाले की एक 40-45 सेकंद हरकत नाही. 40-45 सेकंद म्हणजे पाऊण मिनिट अगदी डोक्यावर पाहिजे. मग मी तसं ते वाजवायचो आणि त्याला टाळ्या पडायच्या. म्हणजे फ्लॅशबॅकला अनाडीमधलं लता मंगेशकरचं गाणं होतं, मला खूप आवडते. शंकर जयकिशन म्युझिक डायरेक्टर, चांद खिला वो तारे असेल ते गाणं मी वाजवायचं, टाळ्या पडायचो. मग दुसऱ्या अंकात जेव्हा यांचा आजार वाढतो आणि त्यांना असे असतात ते, त्यांना अतुल मला भेटायला येतो पॉझिटिव्ह आणि मला व्हीलचेअर घेऊन युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये फिरायला नेतो मला, असं सीन होता. आणि मग तो म्हणतो सर मी काय आणले बघा. तर तुम्ही तो काय आणले असं म्हणतो, काय आणलंय. मग त्यांनी तो माउथ ऑर्गन काढतो खूप वर्षांनी. मग तुम्ही हे बघा तुमचं आवडतं. म्हटलं अरे आता जमणार नाही, आता फुफ्फुसापर्यंत हे गेलंय माझं, मला नाही जमणार अजिबात. त्यावेळेला मला मी ओके होतो, नाही तुम्ही थोडं तरी वाजवा. मग मी दमा लागत असताना ॲस्थमाच्या ह्याच्यामध्ये मी त्याच गाण्याची ओळ ती 10 ते 12 सेकंद वाजवायचं बोलतो आणि त्याला प्रचंड टाळायचं. हो ते एक गमतीची त्याचं उदाहरण आहे. माउथ ऑर्गन त्या ह्याच्या ते विजयच्या साड्यावरून मी वाजवायचो आणि पण ते पॉवरफुल प्ले होता तो. आणि मग शेवटी ते सप्रेसर मरतात आणि मग याला मी म्हटलं त्याप्रमाणे जगायची दिशा दाखवून जातो. अशीच भूमिका चौकट राजा सिनेमातली, त्याची एक खूप छान आठवण आहे की तो रोल खरं तर तुमच्यासाठी परेश रावळ करणार होता मराठी सिनेमामध्ये पहिल्यांदाच. कारण ती स्मिता तळवलकर काही करू शकायची. ती प्रोड्युसर निर्माती स्मिता होती, ती त्यात काम पण केलं. त्या परेशने आयतळाला त्याला येत नाही म्हणून सांगितलं, त्याला काही जमलं नाही कोल्हापूरला येणं म्हणून त्याने मग रोल बदलली. म्हणजे स्मिताच्या नवऱ्याचं करणार होतो तो, मला आयतळाला काही तयारीला अजिबात वावच न देता तो रोल करायला लागला. मी मिळाला म्हणण्यापेक्षा करावं लागलं. आणि मग मी ते तयारीला वाव होता. मग तो जे काय केलं ते बरंचसं स्पॉन्टेनियसली उत्स्फूर्तपणे इम्प्रोव्हाइज केलं बरंच कारण ते दुसरा वाव नव्हता. म्हणजे मला कधी कधी वाटतं की खूप दडपणाखाली, खूप प्रेशरखाली तुमची क्रिएटिव्हिटी, सर्जनशीलता ही वर्क करते. म्हणजे हे असं वाटतं की ही वर्तमानपत्रात जी काम करणारी मंडळी आहेत ती त्यांना पुष्कळ वेळेला अशी डेडलाईन्स असतात. म्हणजे कमी वेळात त्यांना ते काही अमुक लिहून द्यायचं असतं. ते कदाचित ते प्रकरण सगळं असं हे असं भीतीचा गोळा जो पोटात असायला पाहिजे तो होता. म्हणजे ते खरंच म्हणजे मला वाटलं की त्यांनी सांगितलं मला आणि मी नेहमीपणे मी म्हटलं ना भेडस्त संकोची वगैरे सगळं खरंच म्हणून मी नाही करत असं म्हणू शकलो नाही. आणि नाही म्हणू शकलो म्हणून एखादी बरं झालं. मी संकोचाने तो रोल घेतला. तो रोल मला खूप मोठा अनुभव देऊन गेला. मी त्या निमित्ताने माझी बऱ्याच मतिमंदांना सांभाळणाऱ्या संस्थांची माझी ओळख झाली, त्या मुलांची झाली, कुटुंबाची झाली. त्या असे खूप आणि अजून ती टिकून आहे असं मला वाटतं की त्या निमित्ताने मी 2-3 मानसिक संतुलनाविषयी कलाकृती रात्र आरंभ होतं, स्किझोफ्रेनी नातीगोती नाटक होतं. त्याच्यामध्ये मी मधीमध्ये मुलाचा बाप होतो. अतुल परजुने फार छान काम केलं, काही न बोलता त्याचा बाप होतो आणि चौकट राजा. त्याच्यामुळे मग अशा निमित्ताने मग या विकाराशी संबंधित मुलं ज्यांच्या घरी आहेत त्यांचे अनेक तशा पेरेंट्सशी, पालकांशी, संस्थांशी माझा संबंध आला. तो आजकाल अजूनपर्यंत टिकला. मग मला स्वतःला असं वाटतं की नट म्हणून तुम्ही केलेल्या व्यक्तिरेखेचा बऱ्याचदा माणूस म्हणून तुमच्यावर परिणाम होतो. हे तसं वाटतं मला. म्हणजे तुम्ही करताना ती भूमिका अलिप्तपणे करता, तुम्ही कधी भूमिकेत घुसत नाही. म्हणजे मी भूमिका जगलो खरं नाही, घुसू नये
तुम्ही अलिप्तपणेच करता. म्हणजे आबाटिपरे करताना आबाटिपरे करताना मी मला त्या चष्म्यात दिसत नाही, हो. दिसत नाही, पण तो चष्मा घालून मी कसा दिसतोय हे मला समोरून दिसत असतं. आई गं, किती म्हणजे छान. असं ते तुमच्या नियंत्रण ठेवतं. म्हणजे असं तुम्ही स्वतःला समोरून बघता. तर तसं तुम्ही प्रत्येक रोल करताना तुम्ही स्वतःला समोरून बघता. हे तुम्ही स्वतः असता, तुम्ही केलेलं कॅरेक्टर असता, तुम्ही जे करता ते कॅरेक्टर असतं, आणि तुम्ही स्वतःला समोरून बघता. प्रेक्षेपण असतं स्वतःचे, ते तुमच्या कंट्रोल ठेवतं. तर तसा सावधपणा तो असतो. पण त्या निमित्ताने तुम्ही जो अभ्यास करता, तुम्ही जो ते वाचता, बघता, भेटता लोकांना, त्याचा तुमच्यावर परिणाम होऊ शकतो. तर तसं ते या तिन्ही कॅरेक्टर कलाकृतींमुळे झालं, आणि ते अजूनपर्यंत ते टिकून आहे. किती छान. चौकट राजा, विशेषतः चौकट राजा. हो हो